पाऊले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमासाठी आज आपल्या सोबत आहेत मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील हिरालाल काटकर सर। त्यांनी गोंदवले ते पंढरपूर अशी पायी वारी केलेली आहे। खरं तर ती किती वर्षापासून ही पायीवारी करत आहेत। त्याचबरोबर काय त्यांनी वेगळं पण जोपासलेलं आहे आणि या वारीतून त्यांना नक्की काय मिळालं, अशा विविध प्रश्नांची उत्तर आज आपण सरांशी गप्पा मारताना घेणार आहोत। आपल्या मानदेश भूषणशी जे हिरालाल काटकर सर बोलत आहेत त्यांच्या विविध अदाकारी आपण पाहत आहेत। हे वेगवेगळे भारुड किंवा वेगळे ह्याच्यात आपण बघत आहे। सर स्वतः फुगडे खेळताना आपण बघत आहे। तर दुसऱ्या छायाचित्रामध्ये दुसऱ्या दृश्यामध्ये सर आहेत ते साडी नेसलेले आहे आणि तिथेही वेगळे अदाकारी सादर करताना आपण पाहत आहे। सरांच्या वेगळं पण आपल्याला मिळत आहे। सर माध्यमिक शिक्षक होते, सेवनिवृत्त झालेले आहेत आणि लेझमाची आवड आहे त्यांना आणि वेगवेगळ्या कला पण सादर करताना बघत आहोत। सरांनी भारुड भजन ही कला सादर केलेली आहे। प्रेक्षक दाद देताना पण पाहत आहे। जय श्रीराम। नमस्कार सर। नमस्कार। आपले गोंदवलेची आता गोंदवलेकर महाराजांची आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा पंढरपूरला गेलेला आहे। तुम्ही या पायी दिंडी सोहळ्यामध्ये किती वर्षापासून सहभागी होत आहे? गेले 7 वर्षापासून या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे आणि त्याचा तो आनंद आहे तो आगळा वेगळाच आहे। महाराष्ट्रातील कित्येक दिंड्या पंढरपूरला येतात, माऊलीची, तुकारामाची, मुक्ताबाईची, परंतु सातारा जिल्ह्यातील सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण दिंडी असते ती म्हणजे गोंदवलेकर महाराजांची। ही दिंडी 7 दिवस सुरू असते। 1 तारखेला सुरू झाली आणि 7 तारखेला तिथे बार्शीचं जेवण करून परत येते। परंतु या 7 दिवसामध्ये जो आनंद मिळतो, जे काही पाहावयास मिळते, ते स्वतः मी पायी चालून रथासोबत राहून त्यातला जो अनुभव आहे तो आनंदाचा अनुभव आम्ही खरोखरच अनुभवलेला आहे आणि तो मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे। पहा, माणसाच्या जीवनामध्ये भरपूर काही संकट, दुःख, यातना, त्रास हा येत असतो, परंतु याला वर्षातून एकदा विसावा म्हणून, त्याच्यातून एक मोकळीक म्हणून, त्याच्यातून एक सुटकारा म्हणून परमेश्वर हे पायी यात्रा किंवा पायी दिंडी सोहळा तयार केलेला आहे। आणि पूर्वी त्या दिंडीला काही मोजकीच माणसं होती, एवढंच काय गेल्या वर्षी जेवढी 3-4 हजार माणसं होती, पण आता 6-7 हजार माणसं गोंदवले पासून पंढरपूर पर्यंत त्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले दिसून येतात। फक्त सहभागाची लोक नाहीत तर इतर असणारे, रस्त्यावरती असणारे, वाटेवरती असणारे वाटसरू देखील त्यांना सहकार्य करतात। आपापल्या परीनं त्या महाराजांची सेवा, पादुकांची सेवा करत असतात, भक्तांची सेवा करत असतात। कोण नाश्ता देतं, कोण चाय देतं, कोण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची सेवा करतो, कोण मिरचा भाकरी देतं, कोण बुंदी लाडू देतं। प्रत्येकाने आपापल्या परीनं सेवा करतात। पावला पावलागणी प्रत्येक शेतकरी असणारे महाराजांचे भक्त सेवा करत असतात आणि अशी दर मजल करत भक्तिभावानं भजन, अभंग, गवळण असे वेगवेगळे कार्यक्रम करत दर मजल करत ही पालखी 7 दिवस चालते। पहिल्या दिवशी मसवडला मुक्काम करते, परंतु त्याच्या अगोदर त्यामध्ये असणारे जे कार्यक्रम असतात ते वेगवेगळे कलाकारांनी नटलेले, संगीतकारांनी गायलेली भजनं, महिलांनी गायलेली जात्यावरची गाणी अशा विविधतेने नटलेली असतात। एवढेच नव्हे तर लोककलाभिमुख देखील कार्यक्रम यामध्ये सहभागी केले जातात। परंपरा आलेल्या टिपऱ्या नृत्य, लेझिम नृत्य, वेगवेगळे पुरातन असणारी गोंधळी नृत्य ही सादर करून आपापल्या परीनं लोक त्या परमेश्वराची, महाराजांची, विठ्ठलाची या पायी दिंडीमध्ये सेवा करत असतात। त्यामध्ये टिपरे खेळणाऱ्या महिला, पुरुष सर्व बेभान होतात। लेझिम खेळणारे लहान मुलं, वयोवृद्ध सगळे बेभान होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत, परमेश्वराचं नामस्मरण करत वेगवेगळ्या थांबून आपापले भक्तीचा कार्यक्रम दाखवत असतात। त्यातला रस चाकण्याचा प्रयत्न असतात। त्यामध्ये देह, भान, आपण कोण, आपण काय आहे हे सगळे विसरून जातात। लहान थोर एकत्र होऊन हळूहळू पंढरीला जातात आणि जात असताना मग त्यामध्ये वेगवेगळ्या
कलांचा वापर करत असताना आणि ज्याच्या परीनं जी कला सादर करता येईल असे करत असतात। आम्हाला काही सेवा करायची वाटते, मग आम्ही त्यामध्ये पोतराजाचे कार्यक्रम म्हणजे लोकांमध्ये असणारी जुनी संस्कृती किंवा जुनी असलेले विचार, बरबटलेले विचार नष्ट करण्याचे आम्ही वेगवेगळ्या पोशाख घालून वेगवेगळी कला सादर करून आम्ही ती प्रयत्न असतो। एवढंच नाही तर खंडोबाची देखील त्या ठिकाणी वाघ्या मुरळी सारखी आरती करून, वाघ्या मुरळी सारखे भजन करून त्या खंडोबाला देखील प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो। एवढंच नव्हे तर एकनाथ महाराजांचे भारूड आहे। एकनाथ महाराजांनी भारूड म्हणजे भावावरती रूढ करणारे असे भारूड समाजाला वेगळ्या पद्धतीनं जागृती करण्याचं, प्रबोधन करण्याचं काम एकनाथ महाराजांनी करते। भारूडाच्या रूपानं वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाला जनजागृती करणं, त्याचबरोबर समाजात असणारी विविध व्यसनं, समाजातील असणाऱ्या व्याधी त्या नष्ट करण्याचे किंवा परस्पर असणारे द्वेष नष्ट करण्याचे। शेवटी म्हटलं जातं की हे सर्व काही इथं ठेवलं जातं आणि मोकळ्या हाताने जावं लागतं, याची जाणीव समाजाला करून दिली जाते। मीपणा त्याच्यातला नष्ट केला जातो आणि खरोखरच ब्रह्मचैतन्य महाराज सर्वांना एक प्रकारची चांगली शक्ती देत असतात। देत असताना एवढेच नाही तर वाटेने पाऊल खेळत असताना किती वयस्कर असला मनुष्य, किती लहान मुलगा असला तर ते पाऊल खेळताना त्याचे ते भान हलतात, तो मंत्रमुग्ध होतो, त्याच्यातले विकार नष्ट होतात आणि परमेश्वराचे ध्यान करत तो पुढे चाललेला असतो। हे त्या पुढे गेल्यानंतर पुढे काही मंदिराला प्रदक्षिणा करताना मन भावपूर्ण श्रद्धेनं लोक परमेश्वराचं नामस्मरण करतात। माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम, श्रीराम जय राम जय जय राम असा भक्तीचा घोष करत जल्लोषामध्ये पूर्ण असे चंद्रभागेला लोक जातात, स्नान करतात, पुंडलिकाच्या पायरीचं दर्शन घेतात, दर्शन करून पूर्ण असे पांडुरंगाला प्रदक्षिणा घालून पुन्हा आपल्या राहुटीच्या ठिकाणी येतात। पूर्ण आषाढी एकादशीच्या निमित्त सर्व एकादशी करतात आणि दुसऱ्या दिवशी एकादश सोडून ते आपापल्या मार्गानं पुन्हा आपल्या गावाकडे येतात। परंतु हे 8 दिवस म्हणजे त्यांच्या जीवनातले मोठे असे पर्व निर्माण होते आणि ते आनंदायी परमावरती पूर्ण असं वर्षभर आपले जीवन जगत असतात। पुढल्या वारीची ते वाट पाहतात। असे लाखो वारकरी पंढरपुरात येतात आणि आनंदाने सुखाने आपल्या गावाकडे परत जातात आणि हीच ती परमेश्वराची आनंदाची वारी, आषाढी वारी। जय श्रीराम, रामकृष्ण हरी राम। मानदेश भूषणला ज्या हिरालाल काटकर सर यांनी मुलाखत दिली ते आपल्याला या लेझिम खेळताना सर दिसत आहेत। वारीमध्ये पायदिंडी सोहळ्यामध्ये जे भाविक सहभागी झालेले आहेत त्यांना लेझिम कसा खेळायचा हे शिकवत आहेत आणि त्यांच्या समीपत आहेत गोंदवली पंचक्रोशीतील भाविक। अशी ही रंगत सरांनी आणलेली आहे लेझिम खेळताना। सरांचा आवडता खेळ हा लेझिम आहे। सरांचं दृश्य पाहतोय आपण, सर कसे खेळतायत, एकदम तल्लीन झालेले आहेत सर लेझिम खेळताना। भारुडी भजनात सर रंगलेले आहेत, डोक्यावर पदर घेऊन एक रंगत आणलेली आहे। खरोखर सरांचं मनापासून कौतुक होत आहे। टाळ्यांचा प्रतिसादात हा कार्यक्रम सर्व प्रेक्षक पाहत आहे, वारकरी पाहत आहेत। पंढरीच्या वाटेवर हा कार्यक्रम आपण पाहत आहे। अतिशय रंगदार कार्यक्रम आहे। वावर हिरीतील महिला भजनी मंडळ वारीमध्ये सहभागी झालेलेच एक दृश्य आपण पाहतोय। वावर हिरीकर भजनी मंडळ आहे। विश्रांतीच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी वेळ भजनामध्ये घालवलेला आहे। वारकरी कसे तल्लीन होतात हे काटकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। वारीमध्ये दृश्य पाहतो ते वारीमधले आहेत। खरं तर सर्व विसरून हे भाविक नाचण्यामध्ये तल्लीन झालेले आहेत। खरं तर जीवनातील अनेक अडचणी असतात पण त्याही त्या वारीमध्ये विसरले जातात असं सांगितलं जातं, पण हे विसरून सगळे भाविक तल्लीन झाले नाचण्यामध्ये। एक मनमुराद आनंद घेत आहेत। खरं तर हे दोघंही समवयस्क आहेत पण कशी फुगडी धरावी तत्पूर्वी तयारी करत आहेत।
क्षण थोपटून कशी एकमेकाला प्रेरणा देत आहेत, उत्साह हे आलेली कुस्ती आपण बघतोय. तर वय कुस्ती खेळण्याचं नाही म्हणून त्यांनी मिठी मारली आणि फुगडी तिथंच थांबवलेली आहे. हे दहिवडीतील कटपाळे परिवार आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये विश्रांतीच्या ठिकाणी एक भजनाचा कार्यक्रम आहे. कटपाळे परिवार दिसत आहेत आपल्याला. संत सावता मळी भजनी मंडळ आहे. कटपाळे परिवार MSB मधील पद्माकर गिरी साहेब दिसत आहेत आपल्याला. खांद्यावर पताका घेऊन ते वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या उत्साहात सहभागी झालेले आपल्याला दृश्य दिसत आहे. उमेश मडके यांच्या घरी ही वारकऱ्यांची बसलेली पंगत आपण पाहतोय. आता आपण जो थेट संवाद साधतोय ते दिंडी चालकाशी. रामकृष्ण. नाव काय तुमचं? शिवाजी शिंदे महाराज. बर, हा दिंडी पायी दिंडी सोहळा आहे. काय नाव आहे तुमच्या पायी दिंडी सोहळ्याचं? श्री केदारेश्वर पंचकृषी दिंडी सोहळा, तालुका कोरेगाव. बर, किती वर्षापासून तुम्ही? 30 वर्ष झाली राजकीय कुटुंबात मी प्रसाद घेतोय. नियोजन कसं असतं तुमचं पाय? नियोजन आता 30 वर्षापूर्वीच आहे. त्यांनी मला कुणीच काही अजूनही बंद केलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाण आमची ठरलेली आहे. किती म्हणजे टप्पे किती पडतात तुमचे? आता गोंदावल्यापासून पिंपरी हे मला मध्य भागावर वाटतं आणि इथून पुढं मला मसवड जवळ पडतं, म्हणून राजगे यांचं कुटुंब इथं निवडलेलं आहे. बर, किती दिवसाचा हा प्रवास आहे तुमचा? असा हा 8व्या दिवशी आम्ही पंढरीत पोचतो. 9मीला वाखरी, 9मीला वाखरीमध्ये आणि 10मीला पंढरीत आमची दिंडी 4 वाजता रवाना होते. गोंदवले येथील संजय नवले यांच्या घरी पायी दिंडी सोहळा विश्रांतीसाठी आला होता आणि हा गळावेगळा पायी दिंडी सोहळा आपल्याला दिसत आहेत की मेंढर माऊलींच्या पालखीभोवती फिरताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर मुख्य प्राणीसुद्धा या वारीमध्ये किती तल्लीन होत आहेत याचं दृश्य आहे. हे कुत्रंसुद्धा आपल्याला या चित्रात दिसत आहेत. तेही केरकसाल ते वाण्याच्या झाडीपर्यंत या कुत्र्यानं प्रवास केलेला आहे. आपल्याला दिसत आहे ती महिला सुद्धा या घोड्याची म्हणजे अश्वराजाची पूजा करताना दिसत आहेत. वारकऱ्यांची कशी सेवा किंवा पूजा केली जाते हे दृश्य आपल्याला दिसत आहे. हे दृश्य आहे खंडसरी चौकातील शिवेंद्रराजे उद्योग समूहाच्या समोरील किसन महाराजांचा हा पालखी सोहळा आपल्याला दिसत आहे. मान तालुक्यातील खंडसरी चौकात किसन महाराज पालखी सोहळा विश्रांतीसाठी थांबलेला होता आणि या ठिकाणी शिवेंद्र उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तुषार भोसले आणि त्यांच्या पत्नी या दोघांची फुगडी आपण पाहत आहे. फुगडी कशी धरावी असं मार्गदर्शन पोपट महाराज रोमनतात्या करत आहेत. त्यांच्यासोबत आहेत ते गोरक्षनाथ महाराज घाडगे, यशस्वी व्यावसायिक एक नावलौकिक मिळवलेले तुषार भोसले आहेत. त्यांची ही पती पत्नींची आपण फुगडी पाहत आहे. तात्यांनी सांगितलं की फुगडी झाल्यानंतर नमस्कार करायचं असतं एकमेकांना. खरं तर हे एक वडीलधारीच्या नात्यातून केलेलं मार्गदर्शन प्रेक्षकांना मोलाचं आहे. तुषार भोसले यांच्या हॉटेलसमोर वारकऱ्यांनी दिलेला हा नाश्ता आपण पाहत आहे. आता आपण जे वारकरी पुन्हा एकदा बघतोय कसे तल्लीन होतात वारीमध्ये, दुर्मिळ चित्र आपल्याला पाहत आहेत. ज्या सरांनी आपल्या मानदेश भूषणला मुलाखत दिली त्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पडलेल्या आहेत. पोतराजाची भूमिका आहे, वासुदेवाची भूमिका पार पडलेली आपल्याला दिसत आहे आणि मानदेश भूषणला त्यांनी दिलेली थेट मुलाखत एक सर्वांनाच प्रेरणादायक ठरलेली आहे. सरांची वेगवेगळ्या कला आपण पाहिलेल्या आहेत. तर तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्याचं कारण की तुम्ही स्वतः पायी गोंदवलेकर महाराजांची पायी दिंडी सोहळा अनुभवलेला आहे आणि त्या सोहळ्यातून काय मिळालं हे सांगत तुम्ही लोकांना सांगितलं की काय मिळालं आणि कशा पद्धतीनं हा सोहळा आहे त्याचं सर्व चित्र तुम्ही आपल्या प्रेक्षकांच्या समोर ठेवलं. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद. रामकृष्ण.